मराठा आरक्षणावर सरकारची बोलवण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। मराठा समाज गेल्या 42 वर्षापासून आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे आणि सरकार मात्र किंवा कोणतेही सरकार असो, ते आघाडी असो, युती असो, केंद्रात यूपी असो, इंडिया असो, हे स्वतःच्या करिअर पायी, स्वतःच्या राजकीय करिअर पायी मराठ्यांना कोर्टात न टिकणारं आरक्षण बहाल करत आहे, देत आहे आणि वारंवार ते रद्द होत आहे। फक्त निवडणुकीच्या तोंडावर द्यायचं आणि पुन्हा ते कोर्टाच्या मार्फत ते त्या ठिकाणी जातं। कोर्टात सुद्धा कोण जातात हे सरकारच्या हस्तकच आहेत, मग ते त्या सरकारच्या हस्तक आहेत। त्यामुळं सरकारनं सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। ती कशी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मुळात आरक्षण म्हणजे SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हे राज्यघटनेनं दिलेलं आहे आणि दुसरा जो प्रवर्ग आहे त्याला SC BC म्हणू किंवा OBC असं म्हणू। तर आपल्याकडे OBC हाच शब्द सर्व देशभर प्रचलित आहे। त्यामुळं OBCत आरक्षण देणं हे अपरिहार्य आहे, क्रमप्राप्त आहे, मात्र सरकारनं ते दिलेलं नाही। कुठला तरी युक्तिवाद करायचा, मराठा समाजानं OBCतून आरक्षण म्हणजे 50%च्या आतील आरक्षण मागितलं तर सरकार म्हणतंय की राज्यात दंगली होतील। कशा दंगली होतील? सुप्रीम कोर्ट सांगतंय की 50% आरक्षणाची मर्यादा असावी। अनेक उच्च न्यायालय सांगतात की 50%च्या आत आरक्षण असावं। संसद सांगते की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज नाही, म्हणजेच 50%च्या आत आरक्षण असावं। म्हणजे सर्व न्यायालय सांगतात, संसद सांगते, आणि तरी आपले नेते म्हणतात की राज्यात दंगली होतील। कशामुळे दंगली होतील? देश भावनेवर चालत नाही। देश राज्यघटनेवर चालतो, कायद्यावर चालतो, नियमावर चालतो, आणि जे कायद्यामध्ये नियमामध्ये आहे ते मराठा समाजाला काय मिळू शकत नाही, हाही मोठा प्रश्न आहे। हे दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज असं म्हणतात की मी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं। पहा, साहेबांनी आरक्षण दिलं, पण कोणतं दिलं तर ते 50%च्या वर दिलं। नंबर 2, ते आरक्षण देण्याचे अधिकार तेव्हा राज्य सरकारला नव्हते। 102 वेळा घटना दुरुस्तीनं ते अधिकार काढून घेण्यात आले होते, ते केंद्राला म्हणजे राष्ट्रपतीला होते, तरीही यांनी आरक्षण दिलं। आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारनं त्यात आपलं प्रतिज्ञापत्र दिलं होतं। 5 मे 2021ला जे SC BC आरक्षण रद्द झालं त्यामध्ये केंद्रानं शपथपत्र दिलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की हे अधिकार राज्याला आहेत, परंतु सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलं की हे अधिकार तुम्ही 102 वेळा घटना दुरुस्तीनं काढून घेतलेले आहेत। पुन्हा 5 मे 2021ला आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारनं रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, फक्त केंद्रानं, कोणत्या एकाच मुद्द्यावर। राज्य सरकारचं रिव्ह्यू वेगळं, तेही फेटाळलं गेलं। तर केंद्राचं रिव्ह्यू होतं की राज्याला अधिकार आहेत, ते रिव्ह्यू देखील फेटाळलं गेलं। म्हणजे मराठा समाजाची फक्त इथं बळवणूक केलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला सांगतो आम्ही ते हायकोर्टात टिकवलं आणि सुप्रीम कोर्टात आम्ही सत्तेवर असताना टिकवलं। मग तुम्ही सत्तेवर नसताना सुद्धा टिकवणं तुमचं कर्तव्य होतं, कारण ते तुम्ही दिलेलं आहे। आणि आताही तुमच्या सरकारच्या हातामध्ये आताही होतं की क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे, ते टिकून ठेवणं। बरं, सरकारनं दुसरी फसवणूक कोणती केलेली आहे? दुसरी फसवणूक अशी केलेली आहे की इंदिरा साहनी प्रकरणातील निर्देश आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म असतं। पहा, आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म असतं। गायकवाड आयोगात लोकसंख्या ही 32% दाखवलेली आहे, म्हणून 16% आरक्षण देणं क्रमप्राप्त होतं। सरकारनं ते 16% दिलंही, परंतु कोर्टानं 12-13% दिलं केलं। आता पुन्हा या शुक्र आयोगाच्या माध्यमातून ती लोकसंख्या कमी दाखवण्यात आली। पहा, लोकसंख्या वाढते, सगळ्यांची वाढली आणि मराठ्यांची कमी झाली। म्हणजे पहा किती फसवणूक आहे। आणि लोकसंख्या 28% दाखवण्यात आली, पण 28चं मग 14% आरक्षण का दिलं नाही? 4% आरक्षण गेलं कुठं? हाही अन्याय आहे। बरं, मराठा समाजानं केंद्रात आरक्षण मागायचं नाही का? राज्यातच अशा प्रकारच्या आरक्षणाची अवस्था असेल तर केंद्रातला विचारच नाही, कारण केंद्रात आरक्षण एकच आहे, कोणतं? OBCच आहे। SC STचं तर वेगळं आहे, पण तिथं NT हा प्रवर्ग नाही,
तिथं SBC हा प्रवर्ग नाही आणि तिथं कुठलाही प्रवर्ग नाही, एकच प्रवर्ग OBC, सगळे OBC मध्ये येतात. मग मराठ्याला केंद्रातलं आरक्षण द्यायचं असेल तर सरकार कोणचं देईल, कोणती शिफारस करील? आता जशा 15 जाती केंद्रीय यादीत घातल्या, तसं आता एक जात केंद्रीय यादीत घालायचं असं जर सरकारनं ठरवलं तर मराठा समाजाला कोणतं आरक्षण देतील ते? तर मराठा समाजाला OBCचं आरक्षण द्यावं लागेल. मग आता केंद्रात तुम्ही OBC देता, मग राज्यात द्यायला काय अडचण आहे? म्हणजे ही सुद्धा सरळ सरळ चक्क फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. बरं 10% SCBC कोणी मागितलं होतं का? कोणीही मागितलं नव्हतं, तरी सरकारनं ते थोपवलं आणि त्यामुळं मराठा समाजाचं हक्काचं EWS त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि हे सर्वस्वी राज्य सरकारची चूक आहे. शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, परंतु त्यांना ती शपथ पूर्ण करता आलेली नाही. ते सांगतात आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. ज्या शिंदे साहेबांनी 26 जानेवारी 2024ला जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवर म्हणजे वाशीला लाखोंच्या उपस्थितीमध्ये सगळे सोयरेचा ड्राफ्ट दिला, हा ड्राफ्ट सुद्धा ते सरकारनंच आणला होता. गिरीश महाजनांची संकल्पना ही सगळे सोयरे ते जरांगे पाटलाच्या माथी मारत आहे. हा ड्राफ्ट सरकारनं अंतिम का केला नाही? जर सरकारला अंतिम करायचा नव्हता मग तो काढलाच का? जे मायबाप सरकार न्यायमूर्ती शुक्रे आयोगाच्या माध्यमातून चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्र फिरून जिओ टॅगिंगसह संगणक प्रणालीच्या माध्यमातून मोठा सर्वे करतं आणि मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं तुलनात्मक सर्वेक्षण, व्यापक सर्वेक्षण हे अवघ्या 9 दिवसामध्ये करू शकतं. किती? 2,59,00,000 लोकांपर्यंत. त्या मायबाप सरकारला फक्त 8.5 लाख हरकती अंतिम करायला किती वेळ लागतो? 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने. अहो सरकारनं 10 महिन्यात ते केलं नाही. म्हणजे सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे, हे सरळ सरळ आहे. आणि सरकार सांगतोय की आम्ही सारथी दिली. सारथी 4 जातींसाठी आहे आणि त्यातल्या 3 जाती सारथी मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यासाठी आहे. त्यातली मराठा जात सोडली तर 3 जाती या आरक्षणात आहेत. त्यामुळं हे सगळी बनवाबनवी आहे. सरकार सांगते आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे कर्ज देत नाही. कर्ज बँका देतात. बँका कोणाला देतात? ज्यांची पद चांगली त्यांना देतात. म्हणजे ही सगळी बनवाबनवी आहे. सरकार सांगतं आम्ही हॉस्टेल काढले. कुठे आहेत मराठा समाजाचे हॉस्टेल? अजून हवेत तर ते जमिनीवर अवतरलेच नाही. डिसेंबर 2016ला सरकारनं मराठा समाजाची मागणी मान्य केली होती 16 मध्ये आणि मागच्या वर्षी OBCची मागणी मान्य करून 52 वसतिगृह सुरू झालेत राज्यात आणि मराठा समाजाचे अजून हवेतच आहेत. म्हणजे सरकारचा पहा, एकाला एक न्याय, दुसऱ्यानं फक्त मराठा समाजाची बोळवणूक करण्याचा कार्यक्रम हा या सरकारनं केलेला आहे. आणि सरकारबरोबर विरोधी पक्ष देखील तितके जबाबदार आहेत. त्यांनी लोकसभेला मराठा मतं कॅश केली, मराठा मतं घेऊन लोकसभेच्या जागा वाढवल्या, जिंकल्या विरोधी पक्षांनी आणि पुन्हा तोंडाला कुलूप लावलं आणि पुन्हा OBCची आणि मराठ्यांची मतं कशी घेता येईल असा कसोशीनं प्रयत्न हा विरोधी पक्षाचा चालवलेला आहे. मात्र सरकारबरोबरच विरोधी पक्षाला सुद्धा याचा फटका बसेल. निवडणुकीत काय होईल माहीत नाही, कोण येईल माहीत नाही, परंतु मराठा समाजाची सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून बोळवण केलेली आहे. फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशा प्रकारचं त्या ठिकाणी वागलेलं आहे. पण प्रत्यक्षात मराठा समाजाच्या पदरात काहीही पडलं नाही. उलट प्रचंड नुकसान हे मराठा समाजाचं हे दोघांनी मिळून केलेलं आहे.